नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इयर 2025 मधील सेशन नंबर 43 पाहणार आहोत। सेशन नंबर 43 ला क्लिक करा, ऑफिस स्किल ला क्लिक करा, टेस्ट फॉर युअर नॉलेज ला क्लिक करा, नॉलेज चेक ओके करा आणि स्टार्ट ला क्लिक करा। नेक्स्ट पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा फॉन्ट साइज वाढवण्यासाठी पर्याय क्रमांक 2 सबमिट, टेक्स्ट ठळक करण्यासाठी पर्याय क्रमांक 3 बोल्ड, बिझनेस पिच तुम्ही कोणाला सादर करत असता पर्याय क्रमांक 2 तुमचे गुंतवणूकदार, ऑफलाइन मोड मध्ये जास्त पॉवरपॉइंट टेम्पलेट्स मिळवण्यासाठी कुठल्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागते, मोर थीम्स पर्याय क्रमांक 4, सॉर्ट पॅनल मधून एक स्लाइड डिलीट करायची आहे त्यासाठी तुम्हाला स्लाइड वर राइट क्लिक, डिलीट स्लाइड पर्याय क्रमांक 1, असाइन करा, एंड एग्जाम कन्फर्म ओके, पुन्हा ओके करा। पुढे सिम्युलेशन प्रश्न स्टार्ट करा। नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट विविध प्रकारचे टेम्पलेट देते। योग पोस्टर टेम्पलेट शोधायचं आपल्याला। इथे सर्च साठी क्लिक करा, योग पोस्टरला क्लिक करा आणि क्रिएटला क्लिक करा। पुढचा प्रश्न आहे, निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलून 96 करा। फॉन्ट साइज चेंज करायचे, फॉन्ट साइजला क्लिक करा आणि 96 वरती क्लिक करा। सेंटर अलाइनमेंट करायचे, सेंटर अलाइनमेंटला क्लिक करा फक्त। टेक्स्ट बॉक्स मध्ये बॅकग्राऊंड कलर जोडल्याने तुमची प्रेझेंटेशन अधिक आकर्षक दिसते आणि ती हायलाइट करण्यास मदत होते। त्यामुळे सिलेक्टेड शेपचा फिल कलर लाईट ग्रीन एसेंट 2 मध्ये चेंज करा। फॉर्मॅट शेप फिल लाईट ग्रीन एसेंट 2, लाईट ग्रीन एसेंट 2 सांगितलंय। इथे बघावं लागेल आपल्याला ह्या ओळीमधला कोणता तरी कलर असेल, 1 नंबरचाच कलर होता तो। सिम्युलेशन प्रश्न संपलेले आहेत। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा। पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग। सॉरी सेल्फ पाथ लर्निंग आहे, स्टार्ट करा। प्रोसीड, स्टार्ट। इन्सर्ट बॉक्स, टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी डॅश डॅश वर क्लिक करा, पर्याय क्रमांक 3 इन्सर्ट। नेक्स्ट टेक्स्ट सेंटर अलाइन करण्यासाठी डॅश डॅश टॅब आणि डॅश डॅश ग्रुप वर जा, होम टॅब पॅराग्राफ ग्रुप पर्याय क्रमांक 2। नेक्स्ट टेक्स्ट रिकलर करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप मधून आय ड्रॉपर टूल वापरू शकता, बरोबर। सबमिट, एस, गो टू होम वरती क्लिक करा। पुढे आहेत गाइडेड डू इट युअर सेल्फ, स्टार्ट। नेक्स्ट होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून अंडरलाइन घ्यायची आपल्याला। योगा हॅपन बियॉन्ड द मॅट ॲज वेल या शब्दांना अंडरलाइन अप्लाय करायला सांगितलेले आहे। पॉवरपॉइंट फाईल ओपन होईपर्यंत वाट पहा, स्क्रीन मोठी करा। ज्या शब्दांना आपल्याला अंडरलाइन घ्यायची त्या शब्द सिलेक्शन करा आणि इथे अंडरलाइन वरती क्लिक करा। पहा, शब्द सिलेक्शन आणि अंडरलाइन वरती क्लिक करायचे, साइडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। ओके। पुढील प्रश्न, ब्लँक प्रेझेंटेशन मध्ये इन्सर्ट टॅबचा वापर करून 5 रो आणि 5 कॉलमचे टेबल इन्सर्ट करायला सांगितलेलं आहे। इथून स्क्रीन मोठी करा, इन्सर्ट टॅब वरती क्लिक करा, टेबल वरती क्लिक करा, इन्सर्ट टेबल वरती क्लिक करा, नंबर ऑफ कॉलमच्या मध्ये 5 टाइप करा,
पहिलं खोडा नंबर ऑफ रोजच्या मध्ये पुन्हा 5 टाईप करा आणि ओकेला क्लिक करा. बघा 5 रो आणि 5 कॉलमचे टेबल तयार झाले. साईडला क्लिक करा, प्रश्न सबमिट करा. ओके, आपल्या डेस्कटॉपवरती योगा वर्कशॉप पोस्टर नावाने दिलेली फाईल सेव्ह करायला सांगितलेली आपल्याला. फाईल ओपन होईपर्यंत वाट पहा. फाईल टॅबला क्लिक करा, सेव्ह ॲजवरती क्लिक करा, डेस्कटॉपला क्लिक करा, जे नाव सांगितलेलं आहे ते नाव इथं टाईप करा आणि सेव्हला क्लिक करा. बघा फाईल टॅबमध्ये जाऊन सेव्ह ॲजवरती क्लिक करा, सबमिट करा. ओके, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये नॅमनेस्ट टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून फॉन्ट कलर डार्क ब्ल्यूमध्ये बदला. नमस्ते टेक्स्ट सिलेक्ट करा. डार्क ब्ल्यू फॉन्ट कलर देण्यासाठी फॉन्ट कलरवरती क्लिक करा आणि डार्क ब्ल्यूवरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. अरे अटेम्प्टला पडलाय, पुन्हा सोडवावा लागेल आपल्याला हा शब्द प्रश्न. नमस्ते टेक्स्ट सिलेक्ट करा, फॉन्ट कलरमध्ये या, डार्क ब्ल्यूवरती क्लिक करा आणि पुढे आपल्याला तो बोल्ड करायला सांगितलेला आहे, त्यामुळे इथे बोल्डवरती क्लिक करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमधून योगा हॅपन्स बियॉन्ड द मॅट ॲज वेल टेक्स्ट कॉपी करा आणि होम टॅब क्लिपबोर्ड ग्रुपचा वापर करून 2 मध्ये पेस्ट करा. टेक्स्ट सिलेक्ट करा, ते कॉपी करा, इथे कॉपीवरती क्लिक करा, स्लाइड नंबर 2 ला क्लिक करा, समोर क्लिक करा आणि इथे पेस्टवरती क्लिक करा. इथे ते टेक्स्ट पेस्ट झालेलं दिसेल. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. गाइडेड डू इट युअरसेल्फ आपले संपलेले आहेत. पुढे ही सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट करा. नेक्स्ट, पॅन तयार करण्यासाठी सामान्य तंत्रज्ञान काय आहे? पर्याय क्रमांक 3 ब्लूटूथ. सबमिट. क्लायंट सर्व्हर नेटवर्कमध्ये क्लायंट काय करतो? पर्याय क्रमांक 2 सर्व्हरकडून संसाधनांची विनंती. P2P नेटवर्कचा प्राथमिक फायदा काय आहे? पर्याय क्रमांक 2 सेटअपची सुलभता आणि कमी किंमत. P2P नेटवर्कचे एक आव्हान काय आहे? पर्याय क्रमांक 3 सुरक्षा नियंत्रणाचा अभाव. वायरलेस ॲक्सेस पॉईंट कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? पर्याय क्रमांक 3 वायरलेस उपकरणांना नेटवर्कशी जोडण्यासाठी. कोणते नेटवर्क घटक इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिकचे निरीक्षण करण्यास मदत करतो? फायरवॉल. पर्याय क्रमांक 1 व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क काय करते? पर्याय क्रमांक 2 कमी अंतरावर वैयक्तिक उपकरणे जोडण्यासाठी कोणत्या प्रकारचे नेटवर्क वापरले जाते? पर्याय क्रमांक 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पॅन. फायरवॉल प्रॉक्सी सर्व्हर वापरण्याचा उद्देश काय आहे? पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न आहे लॅन म्हणजे काय? लोकल एरिया नेटवर्क. पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 43 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 44 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.